वीज तारा आणि मोटार चोरी करणाऱ्या टोळीचा एलसीबीने पर्दाफाश केलेला आहे. शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. वणी आणि बांडरगौडा परिसरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या वीज तारा आणि मोटार चोरीच्या घटनांमुळे शेतकरी मोठ्या संकटात होते. मात्र या चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरातून वीज खांबांवरील अॅल्युमिनियम तार, मोटार पंपाचे केबल्स आणि मोटारी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकाने 13 जुलै रोजी वणी परिसरात सापडा रचला. या कारवाईत शेख अमीर, सय्यद अली, सय्यद गुलाब आणि एक अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांनी पांढरकवडा, राडेगाव, पाटण, मारेगाव आणि मुकुडबन आणि पारवा अशा विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 10 चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तपासात एक धक्कादायक माहिती ही समोर आलेली आहे की चोरलेला हा माल वणीतील शास्त्रीनगर येथील भंगार व्यावसायिक निझारुद्दीन खान याला विकला जात होता. पोलिसांनी या व्यावसायिकालाही ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 1110 किलो अॅल्युमिनियम तार जप्त केली आहे. या धडक कारवाईत एकूण 14,73,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये चोरीच्या 9 सबमर्सिबल मोटारी, 2 मालवाहू वाहने आणि तार कापण्याचे कटर याचा समावेश आहे. एलसीबी पथकाच्या या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांचा मोठा त्रास कमी झाला आहे. पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.